नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत आहात ना? मी प्रियांका मोरे तर केक टाउन या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कपाबद्दल. थोडस जवळ घ्या, क्लोजअप घ्या, हे फक्त दिसलं पाहिजे. ठीक आहे, तर हे बघा आता हे कप्स आहेत, हे याला म्हणतो आपण मेजरिंग कप. ठीक आहे, आता ही माझ्याकडे जे मेजरिंग कप आहे हे बघा, इथे 240 लिहिले बघा. ठीक आहे, 240 ml चे हे कप्स आहेत माझ्याकडे आहेत सध्या. ठीक आहे, असे मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कप्स अवेलेबल मिळतील. 250 चे मिळतील, 240 चे मिळतील, 200 ग्रॅमचे देखील मिळतील. ठीक आहे, जेव्हा पण आपण बेकिंग करतो ना त्यावेळी हे मेजरिंग कप असणं खूप महत्वाचे आहेत. काही अशा रेसिपीज आहेत माझ्या की आपल्याला कंपल्सरी, आता माझ्याकडे फोकस कर, काही अशा रेसिपी आपल्या जवळ घे थोडस माझ्या, काही अशा माझ्या रेसिपीज आहेत की मला काही रेसिपीज मध्ये मी असं सांगितलंय की तुम्हाला मेजरिंग कप वाईजच मेजरिंग करायचं आहे, तर त्यावेळी मध्ये तुम्हाला असे कप्स परचेस करावे लागतील. हे कप्स आपल्या घरी असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही अशा प्रकारे बेकिंग करू शकता. मी थोडस जवळ घ्या तुम्ही, थोडं इकडे इकडे. आता हे बघा, हे हा एक 1 कप आहे, हा 240 ml चा आहे. ठीक आहे, इथे लिहिलेलं असतं, या कपावर पण मेन्शन केलेलं आहे हा 1 कप, त्याच्यावर पण लिहिले बघा 2/3 कप. ठीक आहे, त्यानंतर हा जो कप आहे हा 1/2 कप आणि हा जो आहे 1/4 कप. ठीक आहे, जर रेसिपी मध्ये 1/4 कप सांगितलं असेल तर हा कप युज करायचा, जर रेसिपी मध्ये 2/3 सांगितलं असेल तर हा युज करायचं. ठीक आहे, अशा प्रकारचे हे मेजरिंग कप आहेत. हे मेजरिंग कप झाले. आता मी तुम्हाला स्पून्स बद्दल सुद्धा थोडं सांगते, आयडिया देते. हे आहे स्पून्स. ठीक आहे, हे स्पून्स पण या कपाबरोबरच मिळतात. ठीक आहे, आता इथे बघा लिहिले, काय लिहिले बघा, 1 TBSP दिसतंय का व्यवस्थित? बघा, दिसतंय शावणी? 1 TBSP लिहिले बघा, 1 TBSP 15 ml चा हा एवढा पोर्शन आहे. ठीक आहे, ह्याचा अर्धा म्हटला ना तर हा आहे, हा एक पूर्ण आहे, त्याचा अर्धा झाला हा. इथे लिहिलेलं आहे, मेन्शन पण केलेलं आहे 1 TBSP म्हणून, आणि हे 1 TBSP बोलते मी, TBSP बोलते. ठीक आहे, TSP आणि TBSP मध्ये डिफरंट आहे. आता जर हा आपण घेतला, हे बघा, हा जर मेजरिंग स्पून घेतला तर ह्याच्यामध्ये काय लिहिले बघा, 1 TSP, आणि ह्याच्यामध्ये काय लिहिले बघा 1 TBSP. कळलं? जर रेसिपी मध्ये TBSP असेल तर हे युज करायचं, जर रेसिपी मध्ये सांगितलं असेल TSP असं लिहिलेलं असेल बघा, TSP, तर मग यावी हे वापरायचं. आता हा 1 TSP आहे, सॉरी हा 1 TSP आहे, याचा अर्ध झाला 1/2 TSP. ठीक आहे, आणि हे जे आहे, हा जो मोस्टली हे जे आपण युज करतो ना, हे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर साठी आपण मोस्ट ऑफ हे युज करतो आपण. तर ह्याच्यामध्ये पण बघा, हे 1/4 सांगितले आहे बघा, 1/4 TSP. ठीक आहे, 12 ml चे, ह्याच्या अर्ध जर म्हटलं आपण तर, सॉरी, याचा अर्ध आपण म्हटलं तर 1/8 TSP. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशीच खूप सारी इन्फॉर्मेशन मी जे काही माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता. सो आतासाठी बाय.